हा, ओके. तर लास्ट क्लासमध्ये आपण सुरू केलं होतं आपलं एक नवीन चैप्टर आणि ज्याचं नाव काय होतं? सेंटर ऑफ मास. क्या पढ़ रहे हैं? सेंटर ऑफ मास. और सेंटर ऑफ मास में हमने कल ये चीजें देखी थी, ठीक है? जैसे कि आपको कोई भी चीज जो आपके आजू बाजू में आप बैलेंस करते हुए देख रहे हो, तो उसमें सेंटर ऑफ मास बहुत बड़ा रोल प्ले करता है ना? जैसे कोई फुटबॉल को अपनी उंगली पे रोटेट कर रहा है, या रस्सी पे कोई इंसान अपने आप को बैलेंस कर रहा है, या वो रस्सी पे लड़की का एग्जाम्पल मैंने बताया था कल, है ना? तो एक पाईप वगैरे घेऊन ते स्वतःला बॅलन्स करते, किंवा किंवा अशा बऱ्याच ठिकाणी आपण बॅलन्सिंग करतो, किंवा ते एग्जाम पैड मी काल रोटेट केलं होतं, है ना? तो ये सब चीजें बैलेंस करने के लिए हमें सेंटर ऑफ मास को समझना बहुत जरूरी है कि सेंटर ऑफ मास किस तरीके से बैलेंस करते हैं अपन, राइट? तो सेंटर ऑफ मास क्या होता है? हमने कहा था सेंटर ऑफ मास जो होता है बॉडी का, वो बॉडी के अंदर एक पॉइंट है, ठीक है? इट इज अ पॉइंट वेयर entire mass of the body is assumed to be concentrated. Entire mass of the body is assumed to be कॉन्सेंट्रेटेड. जैसे कल हमने एक कहा था कि आपके पास कोई एग्जाम पैड है, ठीक है, और इसके अंदर 100 मॉलिक्यूल्स है. इमेजिन कर रहे हैं कि ये 100 ऑफ मॉलिक्यूल से बना हुआ है. तो हर मॉलिक्यूल को ग्रेविटी क्या कर रही थी? नीचे खींच रही थी. जैसे कि ये मॉलिक्यूल है, ये मॉलिक्यूल है, ये इन सब मॉलिक्यूल्स को ग्रेविटेशनल फोर्स क्या कर रहा था? नीचे नीचे खींच रहा था, कुछ ताकत से, कुछ स्ट्रेंथ से. करेक्ट है? जिसके कारण ये बॉडी कहां जाना चाह रही थी? नीचे. अब इसको बैलेंस करना है, तो जितना भी ये टोटल फोर्स नीचे लग रहा है, उसके इक्विवेलेंट एक फोर्स हमको चाहिए जो इसको बैलेंस करेगा. और वो टोटल फोर्स हम इनमें से किसी एक ही पॉइंट पे लगाना चाहते हैं, ताकि इनमें से कोई भी पॉइंट नीचे ना जाए. तो ट्रायल एंड एरर बेसिस पे हम लोगों ने क्या किया? ये सेम बॉडी का एक ऐसा पॉइंट ढूंढा कि इसके ऊपर एग्जैक्टली जितना फोर्स नीचे लग रहा है, उतना एक सिंगल फोर्स ऊपर लगाया, तो ये बॉडी हमने क्या कर ली थी? बैलेंस कर रही थी. और जिस पॉइंट पे ये फोर्स हमने लगाया था, उस पॉइंट को हमने क्या कहा था? इसका सेंटर ऑफ मास. जरूरी नहीं है कि ये सेंटर ऑफ मास बॉडी के अंदर ही होगा, ये बॉडी के बाहर भी एग्जिस्ट कर सकता है, और यह हम उसके प्रॉपर्टीज में देखेंगे. तो व्हाट इज सेंटर ऑफ मास? इट इज अ पॉइंट वेयर द एंटायर मास ऑफ द बॉडी इज अज्यूम टू बी कॉन्सेंट्रेटेड. हमने अज्यूम किया कि सब मास उस पर्टिकुलर पॉइंट पे फोकस्ड है, कॉन्सेंट्रेटेड है, तभी तो बैलेंस हुआ है वो. ठीक है, चलिए अब फिर इनकी प्रॉपर्टीज को पढ़ना हमने स्टार्ट किया था. और सेंटर ऑफ मास की ये पहली प्रॉपर्टी थी. क्या है पहली प्रॉपर्टी? पहले आप इन ऑब्जेक्ट्स को देख लीजिए. यहां पे एक पहले प्लेन, एक एग्जाम पैड जैसे होता है तुम्हारा, एक प्लेन शीट है, ठीक है, और इसका सेंटर ऑफ मास ये येलो डॉट से आपको दिख रहा है. जाहिर सी बात है, उसकी ज्योमेट्री को देख के आपको पहले ही आइडिया आ गया होगा कि इसका सेंटर ऑफ मास कहां पे लाई करता है. तो दिस इज व्हाट, ये जो येलो डॉट आपको दिख रहा है, ये क्या है? इसका सेंटर ऑफ मास. सिमिलरली हमारे पास एक क्यूब है, एक बॉक्स है, 3D फिगर है वो, ठीक है. तो इसका सेंटर ऑफ मास कहां पे लाई करेगा? किसी वॉल पे लाई करेगा क्या उसके? बिल्कुल नहीं. वो बिल्कुल उस बॉक्स के कहां पे होगा? सेंटर. अगर उसके ऐसे अल्टरनेट डायगोनल हम कनेक्ट करेंगे, तो जहां पे वो इंटरसेक्ट होंगे, दिस इज व्हाट, ये होगा सेंटर ऑफ मास. जैसे इस क्लासरूम की अगर हम बात करेंगे, तो ये क्लासरूम एक बॉक्स ही तो है. तो इसका सेंटर ऑफ कहां लाई करेगा? इस दीवार पे लाई करेगा क्या? नहीं. इसका सेंटर ऑफ कहां पे आएगा? इसकी ज्योमेट्री को देखिए, यहां पे बीच में कहीं पर. गेटिंग और नॉट? ओके. देन नेक्स्ट, ये एक स्पेरिकल बॉडी है, स्पीयर है, फुटबॉल है एक. तो इस फुटबॉल का सेंटर कहां पे होगा? उसके सेंटर पे. जैसे अर्थ का सेंटर ऑफ मास क्या होगा? अर्थ के सेंटर पे. समझ पा रहे हो? तो दिस इज व्हाट, सेंटर ऑफ मास ऑफ द स्पीयर. और ये इसका सीओएम या सीएम, दोनों तरीके से आप लिख सकते हो. सीएम सेंटर ऑफ मास, या सीओएम एज अ सेंटर ऑफ मास. आप कोई भी सिंबल यूज कर सकते हो उसको लिखने के लिए. तो क्या कह रहा है? फॉर सिमेट्रिकल बॉडीज, ये तीनों बॉडीज अगर आप देखेंगे, तो ये तीनों बॉडीज कैसी है? सिमेट्रिकल है. फॉर सिमेट्रिकल बॉडीज हैविंग होमोजेनियस डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास. इसका जो मास का डिस्ट्रीब्यूशन है वो एक जैसा है बिल्कुल. ऐसा नाही की एखाद्या रिजन मध्ये मास एकदम डेन्सिटी हाय, क्लोजली पॅक आहेत मॉलिक्यूल, आणि एखाद्या रिजन मध्ये मॉलिक्यूल्स दूर दूर आहेत, असं नाही आहे. एकसारखी डेन्सिटी आहे त्याची. समजलं का तुम्हाला मी काय म्हणत आहे? की एखादी जमीन खोदणं सुरू केली आणि कुठं कुठं एकदम पोकळ जमीन आणि कुठं कुठं एकदम कडक आहे, तर जमिनीची डेन्सिटी व्हॅरी होऊन राहिली ना तिथं. तसं नाही होणार इथं. इथे एकदम युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन है मास, ठीक है. तो जब यूनिफॉर्म मास का डिस्ट्रीब्यूशन है, बॉडी का शेप, जो ज्योमेट्री है उसकी, वो सिमेट्रिकल है, देन इट कोइंसाइड्स विद द सेंटर ऑफ सिमेट्री और द ज्योमेट्रिक सेंटर. तो इस बॉडी का जो भी ज्योमेट्रिक सेंटर होगा, ज्योमेट्री से जो आप सेंटर, सर्कल का सेंटर आपको पता है, स्पीयर का सेंटर आपको पता है बाय ज्योमेट्री, है ना. ट्रायंगुलर शेप है तो उसका सेंटर कहां पे होगा? अगर मैं कोई ट्रायंगुलर प्लेट लेता हूं, प्लेट आहे एक ट्रायंगुलर, तर ट्रायंगुलर प्लेटचा सेंटर ऑफ मास कसा येईल? इथून एक डॉट, और यहां पे आएगा ट्रायंगुलर प्लेट का. समझ रहे हो? ये परपेंडिकुलर आप यहां पे
उसके बाइसेक्टर मतलब मिड पॉइंट पे डालोगे उसके अपोजिट साइड्स के, तो सेंटर ऑफ मास कुछ इस तरीके से होता है। पॉइंट पढ़िए क्या बोलता है सेंटर ऑफ मास। फॉर अ सिमेट्रिकल बॉडीज हैविंग होमोजेनियस डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास इट कोइंसाइड, इट मतलब किसकी बात कर रही है, सेंटर ऑफ मास की बात कर रही है। सेंटर ऑफ मास कोइंसाइड विद द सेंटर ऑफ सिमेट्री और ज्योमेट्रिक सेंटर। चलिए आगे बढ़ते हैं। नेक्स्ट, ये सेकंड प्रॉपर्टी की बात कर रहे हैं। सेकंड प्रॉपर्टी में आप देखिए यहां पे ये एल शेप एक ऑब्जेक्ट आपको दिख रहा है। बेसिकली ये ऑब्जेक्ट ऐसा आप इमेजिन कर सकते हो कि दो रॉड से बना हुआ है। जैसे एक पेन दीजिए, पेन दे आपको, दोनों दिले, ठीक है। तो ये एक रॉड है और ये एक रॉड है, ठीक है, इनको ऐसे जोड़ दिया है। तो अब ये पूरी सिस्टम बन गई है। इस सिस्टम का सेंटर ऑफ मास कहीं ना कहीं लाई करेगा, ठीक है। तो मैं दोनों को बारे में सोचना छोड़ दो, आप एक के बारे में सोचिए, एक रॉड के बारे में। तो इसका सेंटर ऑफ मास कहां पे होगा, बीच में, सेंटर में। तो मतलब अगर आप सिर्फ अकेले के बारे में सोचते हैं, फक्त याच्याबद्दल विचार केला त्याचं सेंटर ऑफ मास कुठं इतर येईल, समझ रहे हो। सिर्फ इसके बारे में सोचते हो तो इसका सेंटर ऑफ मास कहीं यहां पे आएगा। बात समझ में आ रही है। लेकिन अब हम सिर्फ एक रॉड के बारे में नहीं, दोनों के बारे में सोच रहे हैं, तो इसका सेंटर ऑफ मास कहीं यहां पे आएगा। वो उन दो सेंटर ऑफ मास को जोड़ने वाली जो लाइन है उस लाइन पे आएगा बीच में। मतलब ये ऐसे होगा, ये ऐसे, ये लाइन जो है इस लाइन पे लाई करेगा इसका सेंटर ऑफ मास, इस पूरे सिस्टम का। दिस इज द सेंटर ऑफ मास ऑफ दिस सिस्टम। क्या बात समझ में आई। तो इस बार आप देखिए सेंटर ऑफ मास बॉडी में नहीं लाई कर रहा है, बॉडी के बाहर लाई कर रहा है। तो इट इज पॉसिबल कि सेंटर ऑफ मास बॉडी के बाहर भी हो सकता है। हर बार बॉडी के अंदर होगा क्या, नहीं, ठीक है। तो सेंटर ऑफ मास यहां पे, ये देखिए एक रिंगा है, रिंग रिंग रिंगा, रिंग समझ में आती है, जिसके मास जो होता है वो खाली सरकमफ्रेंस पे डिस्ट्रीब्यूट है, बीच में कुछ नहीं है उसके, ठीक है। तो ये एक रिंग है, तो रिंग का सेंटर ऑफ मास उसके सेंटर पे है, अगेन बॉडी के बाहर, ठीक। तीसरा, यहां पे एक कोन है, आप सॉलिड मानो या फिर हॉलो मानो। बर्थडे हैट की अगर हम बात करते हैं तो वो हॉलो कोन, कोन कोन कोन, क्लियर, ओके। तो कोणचं जे सेंटर आहे ते इथं कुठेतरी लाय करू असं। अगर हॉलो होता तो भी वहीं पे लाय करता, बस सॉलिड मतलब बॉडी के अंदर होता, मास के अंदर होता, ठीक है। तो यहां से हमें यह समझ में आता है कि इट मे बी, मतलब किसकी बात, इट मतलब किसकी बात चल रही है, सेंटर ऑफ मास की बात चल रही है। इट मे बी विद इन और आउटसाइड द बॉडी, ये बॉडी के अंदर भी हो सकता है, ठीक है। ये बॉडी के देखो अंदर भी हो सकता है, अभी रिंग के अंदर ही है, ये अंदर मतलब जहां पे मास, पहली बात समझो, ये रिंग के अंदर है, ये कोन के अंदर है, ये बॉडी के बाहर है। तो पहला पॉइंट, इट मे बी विद इन और आउटसाइड द बॉडी। पहली बात, देयर मे और मे नॉट बी एनी मास प्रेजेंट फिजिकली एट द सेंटर ऑफ मास। घरी तेच अंतारी तेच, ठीक आहे, लक्ष द्या, लक्ष द्या, ठीक आहे. काय सांगू राहिलो तुम्ही, असं होतं मग टेन्शन आठवलं की काही सुचत नाही माणसाला. तर कट कट, तर जिथं सेंटर ऑफ मास असते तिथं मास प्रेझेंट असेलच असं का बात समजून राहिली का तुम्हाला. पा इथं मास प्रेझेंट आहे का, नाही. इथं सॉलिड असतं तर असेल, हॉलो असतं तर नसेल, ठीक आहे. आणि इथं तर नाहीच आहे. तर ह्या दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. तसा विचार नाही करायचा की बॉडीच्या बाहेर कसं असेल, असते तर मास नाही तर मग तसं असते. हे दोन्ही पॉइंटवरून तुम्हाला समजलं, ठीक आहे. नेक्स्ट, अब आगे की प्रॉपर्टी देखते. हे पॉइंट लिहिले होते का, तर नंतर लिहून घ्या, प्रॉब्लेमच्या वेळेस मी टाइम देईन तुम्हाला. नेक्स्ट, अब देखो थर्ड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी में डायग्राम देखिए. अगर मान ली इसको बोलते डम्बेल, जिम में आप गए होंगे या कभी वो पीटी के सर ले टप टप 1 है ना, 16 15 14 है ना, चालते थे. हाँ, तो उसमें आपने स्कूल में डम्बेल्स देखा होगा या जनरली जिम में हम जब जाते हैं, ठीक है. तो इसमें आप देखिए इसका सेंटर ऑफ मास कहां पे लाई कर रहा है, सेंटर पे. सेंटर पे, क्योंकि अगर आप यहां पे देखेंगे तो इसका जो मास है, ठीक है, दोनों साइड में आप देखो जितना मास इस साइड में उतना ही मास इस साइड में लगाया हुआ है उस रॉड पे. ये वो रॉड था, ठीक है. अब वो रॉड को हमने व्हील लगाई नहीं है तो इसका मास तो सेंटर पे लाई कर रहा है, ठीक है. अब दोनों साइड में दो रिंग लगाए इक्वल मास की लगाए तो भी सेंटर ऑफ मास वहीं पे रहेगा, क्या शिफ्ट होगा, नहीं, वहीं पे. तो इक्वल मास है तो ये रहा उसका सेंटर ही सेंटर ऑफ मास. ये पॉइंट क्या है तुम्हारा, सेंटर ऑफ मास. लेकिन अब हम क्या करते हैं, इन दोनों में से किसी एक साइड में जो प्लेट्स है वो बढ़ा देते हैं.
मैंने ये एक की जगह पर यहाँ पे 2 एक्स्ट्रा प्लेट जोड़ दी, तो जाहिर सी बात है इधर से वेट बढ़ गया। तो जब जिधर से वेट, अब अगर इस सिस्टम का सेंटर ऑफ मास आप बताओगे तो सेंटर ऑफ मास कहीं यहां पे होगा, देखिए सेंटर ऑफ मास पहले जो यहां पे था वहां से शिफ्ट हो गया किधर, जिधर मास ज्यादा है उधर, तो सेंटर ऑफ मास शिफ्ट टुवर्ड्स द हेवियर मास। इसलिए देखो अगर रॉड इक्वल इसका है तो इसको इसको ऐसे बैलेंस कर सकते हैं। जादू पा, ठीक है। लेकिन अब सोच कि इधर मैंने कुछ लटका दिया, हेवी लोड लटका दिया, तो मुझे ये उंगली यहां पे बैलेंस करनी पड़ेगी ना, गेटिंग और नॉट? हाँ, तो उस तरीके से हेवियर मास की तरफ सेंटर ऑफ मास शिफ्ट होता है। अगर मैंने कहा एक हमारे पास हेवी स्पीयर है, ये छोटा स्पीयर है, और इनको हमने रॉड से ऐसे कनेक्ट कर दिया, तो बोलो सेंटर ऑफ मास इस लाइन पे होगा, ए साइड में होगा का बी साइड में होगा? ए साइड में हेवियर मास की तरफ सेंटर ऑफ मास शिफ्ट होगा, और शायद यहां पे कहीं होगा, तब जाके वो बैलेंस हो सकता है, नहीं तो नहीं होगा। ठीक है, ओके गुड। तो ये देखिए फॉर अ गिवन शेप इट डिपेंड, इट म्हणजे कोण कोण सेंटर ऑफ मास, कोणाची गोष्ट सुद्धा इट म्हणजे कोण सेंटर ऑफ मास, खाणं नाही, ठीक आहे। फॉर अ गिवन शेप इट डिपेंड्स ऑन द डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास विद इन द बॉडी एंड इट इज क्लोजर, it is closer, it is closer, it is closer to massive part, और जिधर हेवियर पार्ट है उस साइड में सेंटर ऑफ मास क्या करता है इंगड़े, शिफ्ट होता है। ठीक है, आगे बढ़ते हैं। नेक्स्ट कैरेक्टरिस्टिक्स, अब ये थोड़ी सी समझने वाली बात यहाँ पे हम करेंगे। ठीक आहे, आता लोक काय बिना समजायचा होत्या का, आणि हा तसं नाही, हे महत्वाचं आहे। पहा काय म्हणते, प्रॉपर्टीज ऑफ सेंटर ऑफ मास मध्ये हे प्रॉपर्टी समजणं फार गरजेचं आहे। माझ्याकडे एखादी बॉडी आहे, इट माइट बी अ स्पीयर, इट माइट बी अ डिस्क और समथिंग, ठीक है। तो ये हमारे पास एक बॉडी है, इसका सेंटर ऑफ मास लाई कर रहा है उस पोजीशन पे जो आपको येलो डॉट दिख रहा है, ठीक है। अब वो सेंटर ऑफ मास की पोजीशन डिस्क्राइब करने के लिए मैंने क्या किया, एक कोऑर्डिनेट सिस्टम लिया कि मुझे बताना है डिस्क का जो सेंटर ऑफ मास है उसकी एग्जैक्ट पोजीशन कहां पे है। तो मैंने ये कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम ली, ये एक्स एक्सिस है, वाई एक्सिस है, तो इस पॉइंट के कोऑर्डिनेट कुछ x1 y1 है, मतलब एक्स एक्सिस पे आप जाएंगे तो ये ऐसे, ये वाली दूरी कितनी होंगी, एक्स पे x1 नापेंगे, ठीक है। और इधर कैमरा चालू करे, हाँ, इधर क्या आएगा, इधर इधर y आएगा, मतलब ये y1 और ये कौन x1, ऐसे मैंने कोऑर्डिनेट बताए, ठीक है। किसी बंदे को ये कोऑर्डिनेट सिस्टम पसंद नहीं आया, तो म्हणे मी माई पर्सनल कोऑर्डिनेट सिस्टम घेतो, मला तुझ्या कोऑर्डिनेट सिस्टमचं घेणं नाही, काही काही असतात शिल्लक, ठीक है। तो उसने उसकी कोऑर्डिनेट सिस्टम ली, लेकिन उसने कोऑर्डिनेट सिस्टम उसकी खुद की लेने से क्या बॉडी का सेंटर ऑफ मास बदलेगा, नहीं, बॉडी का सेंटर ऑफ मास तो वहीं पे रहेगा ना, उसके सेंटर पे देखो, लेकिन अब उसकी पोजीशन, उसके जो नेम है सेंटर ऑफ मास का वो बदल गया, क्योंकि उसने सिस्टम अलग लिया। तर तुम्ही जर कोऑर्डिनेट सिस्टम वेगळी घेतली तर त्याचा काही फरक पडत नाही, जे सेंटर ऑफ मास असते बॉडीचं ते तटीच राहते, फक्त नाव बदलू शकते। तुम्हाला पुढे प्रॉब्लेम मध्ये जास्त क्लिअर होईल, पण इथं समजून घ्या की कोऑर्डिनेट सिस्टम बदलल्यानं सेंटर ऑफ मास बदलत नाही, सेंटर ऑफ मास तेच राहते, फक्त त्याचं नाव बदलते। लग्न अगोदर लग्नानंतर नाव बदलते फक्त, बाकी व्यक्ती तर तीच राहते, तिच्यात काहीच फरक नाही पडत, फरक बाकीच्याही वर पडते। ओके, हे समजलं तुम्हाला? सगळेच मग इकडले बी तिकडले बी सगळे आले त्याच्यात, सगळे तर सेंटर ऑफ मास डिस्टर्ब होते, तोच राहते, फक्त नाव बदलते, म्हटलं मी ना, असं पर्सनल नाव घेऊ तुम्ही, असं जनरल टॉक आहे हा, याचं कोणाही ओळखीच्या किंवा बिनओळखीच्या व्यक्तीशी काहीही घेणं देणं। तसंही आपल्या क्लासमध्ये बोलल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी कशा असतात, काल्पनिक असतात, है ना। हा घरी जाणार आहे ना संध्याकाळी ठीक आहे, तर काय म्हणते बा, इट इज इंडिपेंडंट ऑफ द कोऑर्डिनेट सिस्टम, इट म्हणजे सेंटर ऑफ इट, एक जण हात ओढले, it is independent of the coordinate system. For example,
द सेंटर ऑफ मास ऑफ द रिंग इज एट इट्स सेंटर रिगार्डलेस ऑफ द कोऑर्डिनेट सिस्टम। रिंग हो डिस्क हो, वो सेंटर का है, सेंटर भी रहेगा। कोऑर्डिनेट सिस्टम बदलने से खाली उसका क्या बदलता है, नाम बदलता है, बाकी कुछ नहीं। ठीक है, तो ये कुछ प्रॉपर्टीज थी गाइस जो हमको पढ़ना जरूरी थी। अब देखिए, हम बात करते हैं सेंटर ऑफ मास की किसी पार्टिकल के लिए। किसके लिए बात करते हैं, किसी पार्टिकल के लिए। चिंगल पार्टिकल, चिंगल चिंगल पार्टिकल। तो मान लीजिए हमारे पास एक चिंगल पार्टिकल है और एक चिंगल पार्टिकल पे मेनी फोर्स लग रहे हैं। कैसे फोर्स लग रहे हैं, मेनी। जैसे देखो F1 भी लग रहा है, F2 भी लग रहा है, F3 भी लग रहा है। तीनों फोर्स का मैग्नीट्यूड अलग होगा, तीनों फोर्स का डायरेक्शन अलग अलग होगा। तो जाहिर सी बात है इन तीनों का कुछ ना कुछ नेट फोर्स होगा। तो हम ऐसा मानते हैं कि इनका कुछ नेट फोर्स आके इस ऑब्जेक्ट पे इधर लग रहा है। तो क्या इस ऑब्जेक्ट के अंदर एक्सलरेशन पैदा नहीं होगा? यस होगा। और वो एक्सलरेशन आप कैसे निकालेंगे? दैट F इज इक्वल्स टू ma से, है ना। और एक्सलरेशन अगर आप बताओगे तो इट विल बी F नेट अपॉन क्या होगा, मास। इस तरीके से होगा। जैसे आप देखिए यहां पे एक एग्जांपल हमने बताया हुआ है कि पानी का एक जो बूंद है उसको हम एक पार्टिकल अज्यूम करेंगे। ठीक है, ये पाण्याचा एक थेंब है, खाली भी पानी है, और भी पाण्याचा थेंब है, पाण्याचा थेंब सोडला, पाण्याचा थेंब आला, टप टप, जम टप्पा खाईल ना तो, तुम्हाला बाबा काही मालूमच नहीं। अरे असं होते ना पानी, हाँ ठीक है। अगर तो इसमें क्या हुआ, अगर आप उसको सिंगल पार्टिकल मानते हो, उसको क्या मानते हो, सिंगल पार्टिकल, ठीक है, तो इसका जो एक्सलरेशन है वो सिंगल पार्टिकल को हम एक मास मान रहे हैं ना, उसका सेंटर ऑफ मास वो खुद है ना। समजलं का? ते काही बॉडी नाही ना ते, तर तिचं सेंटर ऑफ मास एकदम तिथंच लाय करील। जर आपली एखादी मोठी बॉडी असती तर मग तिचं सेंटर ऑफ मास आपल्याला धुंडा लागेल कुठे आहे. तर सिंगल पार्टिकल साठी काही प्रॉब्लेम नाही. जे एक्सलरेशन असतं सिंगल पार्टिकलचं तेच त्या मासचं एक्सलरेशन असते. पण पहा, जर समजा तुमच्याकडे एखादी बॉडी असेल, ठीक है, जैसे ये एक बॉल है, ठीक है, अब इसमें अगर आप ऑब्जर्व करोगे तो इसमें तो बहुत सारे पार्टिकल्स हैं। ये पार्टिकल है, ये पार्टिकल है, ये है, वो मेनी पार्टिकल्स, मेनी पार्टिकल्स, ठीक है, बॉडी के अंदर मेनी पार्टिकल्स। और इस बॉडी पे बहुत सारे फोर्सेस भी लग रहे हैं। जैसे कि इधर F फोर्स लग रहा है, ये F3 लग रहा है, इधर F2 लग रहा है, ये F1 है, ठीक है। तो ऐसे फोर्सेस बॉडी पे लग रहा है। तो बॉडी पे जो नेट फोर्स लग रहा है वो कुछ लग रहा है इस डायरेक्शन में। तो इस नेट फोर्स की वजह से इसका एक्सलरेशन होगा। तो दैट एक्सलरेशन मैं एक्स से डिनोट किया, एक्सलरेशन एक्स इज इक्वल टू एफ नेट अपॉन उस बॉडी का क्या आएगा, मास। तो ये जो एक्सलरेशन है ये कौन से पार्टिकल का है भाई साहब? इसमें तो मेनी पार्टिकल्स। तो याचा आहे ते एक्सलरेशन का, याचा आहे का, याचा आहे का, याचा कोणाचा आहे ते एक्सलरेशन, याचा आहे का, कोणाचा आहे, ठीक आहे। कोणत्या पार्टिकलचं एक्सलरेशन? बॉडीत जे एक्सलरेशन झालं जनरेट ते कोणत्या पार्टिकलचं आहे? असं कोणाचंही नाव घ्यायचं नाही. ते एक्सलरेशन आपण अज्युम करतो कोणाचं आहे, याच्या सेंटर ऑफ मासचं. म्हणजे समजा तुम्ही आता जनरली आता लोक इतक्या ऑब्जेक्ट वर, आता हे बॉटल आहे, हे बॉटल आहे, यात पाणी आहे म्हणून सांग, खाली असते तर मग सांगितलं असतं, ठीक है। हे रिमोट है समझा, ठीक है। अब इस रिमोट का हम मोशन ऑब्जर्व करते हैं। इस रिमोट को मैं ऊपर फेंकूंगा अभी, ठीक है, रिमोट वर फेंकला, ठीक है। तो ये रिमोट ऐसे ऊपर गया, ऐसे 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 और ऊपर गया, फिर वहां से नीचे भी आ गया, ठीक है। तो किसी भी पॉइंट को आप ऑब्जर्व करो, किसी पार्टिकल को आप ऑब्जर्व करो, हर पार्टिकल कोणी असा असा गेला, कोणी असा असा, हर पार्टिकल का मोशन कुछ अलग तरीके से था। लेकिन इसमें का एक 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 पार्टिकल ऐसा था तो सीधा ही गया है और सीधा ही आया है, वो है इसका सेंटर ऑफ मास। ये घूमते घूमते ये रिमोट कैसे का कैसे गया रिमोट, ये आगे भाई तो पेन, ये रिमोट, ये रिमोट, ये रिमोट ऐसे 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 घूमते घूमते ऐसे ऊपर गया है, देयर इज बटन, एंड देन ये ऐसे ऐसे गया और एक पॉइंट इसमें से सीधा गया, सीधा आया। वो पॉइंट कौन होगा, इस रिमोट का सेंटर ऑफ मास। एक बॉटल है समजा, हे बॉटल मी अशी फेकली तर हे बॉटल, हे समजा एक बॉटल आहे, ठीक है, ये हम मान लेते हैं एक बॉटल है, चुकीची निघली, रॉंग निघाली माझ्याकडून, चुकून बिस्लरीची घेतो, डबा घेतो, डबा लाडूचा डबा, डब्यावरून समजणार नाही ना रे. हा हा
दाखवा दाखवा. हे का कसं आहे, माणसानं जे येते तेच काढा. ठीक आहे. हा हे हनी ते काय होतं, खूप आधी समुद्र मंथन झालं होतं. देव आणि दानवांमध्ये युद्ध झालं होतं. हे बॉटल घालते मग त्यातून. काल्पनिक है, काल्पनिक है. ओके, किसी का भी भावना दुखाना यहाँ पे उद्देश्य नहीं है. ठीक है, तो अभी देखिए इस बॉटल को हम लात मारेंगे. नहीं हो, हीरे का मारू. बर ठीक. तो इसको हम क्या करेंगे, फेंकेंगे. फेंकेंगे तो ये बॉटल ऐसे घूमते 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 ऐसे जाएंगी. और हमने देखा कि ये बॉटल कुछ ऐसे जाके ऐसे इधर गिरी. तो हर पोझिशन पे बॉटल लयच मोठी झाली रे. तेवढीच असते, तेवढीच असते. ठीक आहे. आता सेकंड याला जर पाहिलं तर हे अशी पोस्ट. सांडाचं टेन्शन नाही, झाकण बंद आहे. काय काय बीपी आली, अरे सांडते काय, थांब ना. मला काय सांगायचं आहे या बॉटलवरून, आपल्या या एक्झाम्पल वरून काय सांगायचं आहे की या बॉटल मधला एक पॉइंट आहे जो कंटिन्युअसली तुम्ही प्रोजेक्टाईल मोशन केलं तो पास, तो बरोबर असा कर्ण पाहतो. बाकी जर पॉइंटले पाहिलं त्यांचं कॉम्प्लेक्स मोशन सुरू आहे. तर बॉटलचा तो वाला पॉइंट जो असा बरोबर प्रोजेक्टाईल मोशन करेन त्याला काय म्हणू आपण, सेंटर ऑफ मास. काही अडचण कोणाला इथपर्यंत नाही. तर दिस इज व्हॉट सेंटर ऑफ मास आणि याच्या प्रॉपर्टीज. आता आपण थोडासा हलकासा जॉनर चेंज करणार आहोत. ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम ऑफ अ डिस्क्रीट पार्टिकल्स. एंड मीन्स तुम्हारे पास अब कोई बॉडी है और उसके अंदर काफी सारे पार्टिकल्स हैं. जैसे कि आप यहाँ पे देख सकते हो, यहाँ पे मैंने एक बॉडी के 3 पार्टिकल कंसिडर किए. पार्टिकल पहला जिसका मास कितना है m1, दूसरा पार्टिकल जिसका मास कितना है m2, और तीसरा पार्टिकल उसका m3 m4 करते करते n नंबर. कारण एका बॉडीत तर खूप सारे पार्टिकल, तर मी सगळे नाही काढले, त्यातले 2-3 घेतले, n नंबर पर्यंत दाखवलं. आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिन पासून त्यांचे पोझिशन व्हेक्टर सुद्धा दाखवते. m1 ची पोझिशन कोण दाखवू राहिलं r1, m2 ची कोण दाखवू राहिलं r2, आणि m3 mn ची कोण दाखवू राहिलं rn. तो ये जो पार्टिकल्स है इनका भी तो सेंटर ऑफ मास कहीं पे लाई करेगा. तो हम ऐसा मानते हैं कि दिस इज द सेंटर ऑफ मास ऑफ दिस सिस्टीम. 3 असो किती बी पार्टी याचं सेंटर ऑफ मास असेल ना कुठेतरी, आणि त्या सेंटर ऑफ मासची पोझिशनसाठी मी काय दाखवलं, व्हेक्टर आर सी एम. येते का लक्षात तुमच्या. तर आता काय माहित आहे का, मी हा जो m1 पार्टिकल आहे याची पोझिशनसाठी दाखवायसाठी याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला सांगतो. हा पहिला पार्टिकल जो आहे याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 आणि काय रे z1. ऑब्विसली तुम्हाला एखादा पार्टिकलची पोझिशन सांगणं आहे. हा पार्टिकल आहे समजा, तर तुम्ही काय करत आहात, ओरिजिन पासून त्याचे कोऑर्डिनेट सांगाल ना, एक्स वर किती आहे, वाय वर किती आहे आणि झेड वर किती आहे. आता या डायग्राम मध्ये तुम्ही एक्स वाय आणि हा झेड पावरेल ना, x1 y1 z1. m2 चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला सांगायचे आहेत. m2 चे काय होतील, x2 y2 आणि z2. आणि mn चे काय होतील, xn yn आणि zn. गेटिंग ऑर नॉट. मग यांचे पोझिशन व्हेक्टर मी डिस्क्राइब करू शकतो ना. समजा पहिल्याचा पोझिशन व्हेक्टर सांगायचा व्हेक्टर आर, तो काय होईल पा, x1 i प्लस y1 j प्लस z1 k. आय होप बात समझ में आई. कारण पोझिशन व्हेक्टर पहिल्याचा आहे तर तो r1 इज x1 आहे, कारण x1 त्याची मॅग्निट्यूड झाली आणि i त्याची डायरेक्शन झाली अलॉंग i, अलॉंग x. कळते. ओके चला, r2 सांगा काय होईल, r2 काय होईल, x2 i प्लस y2 j प्लस z2 k. अरे व्हेक्टर झालेला आहे का,
ठीक आहे. त्यानंतर हा तिसरा मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. सध्या एन म्हटलं तिथं, पण आपण थर्ड घेऊ आतासाठी फक्त. सध्या असं मानू की 3च आहेत आपल्याजवळ. किती आहेत? 3. x3, y3 आणि z3. 3 साठी सॉल्व्ह करूया आपण आणि हा r3 मानतो मी. काही अडचण नाही. चला r3 सांगा काय होईल. x3i प्लस y3j प्लस z3k. आता जो सेंटर ऑफ मास आहे या सिस्टीमचा, बोल ना रे, हा सेंटर ऑफ मास, याचा पोझिशन वेक्टर काय? आर, वेक्टर आर सी एम. तर हा वेक्टर आर पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ मास, तर ते सुद्धा आपण दाखवू शकतो. मग याचे पोझिशन वेक्टर कसं दाखवसाल, तर हा जो सेंटर ऑफ मास आहे यासाठी काय होईल आपला, बघून घ्या. दॅट इज होईल, त्याला म्हणू आपण r1i प्लस r2j प्लस r3k. किंवा याला असं लिहिता एक्स वायच्या फॉर्म मध्ये लिहू आपण. त्याला लिहू एक्स सेंटर ऑफ मासची पोझिशन ऑन एक्स ऍक्सिस, कोऑर्डिनेट सांगू राहिलो. सेंटर ऑफ मासची पोझिशन ऑन वाय ऍक्सिस आणि सेंटर ऑफ मासची पोझिशन ऑन झेड ऍक्सिस. तर इकडे असं होईल एक्स सी एम आय प्लस वाय सी एम जे प्लस झेड सी एम के. समजलं का? कारण जसं तुम्ही R1 पहिल्या पार्टिकलची पोझिशन आहे, तसं x1i y1 जे z1 के केलं, तसं सेंटर ऑफ मासची बी काही ना काही पोझिशन आहे ना, आणि तिचे हे कोऑर्डिनेट्स आहेत. सेंटर ऑफ मासची पोझिशन ऑन एक्स ऍक्सिस, सेंटर ऑफ मासची पोझिशन ऑन वाय ऍक्सिस, सेंटर ऑफ मासची पोझिशन ऑन झेड ऍक्सिस. बरोबर आहे? तर त्याला तसं लिहिलं. आता सर्वात महत्वाचं काय की जर तुम्हाला हा एक्सियम काढायचा असला तर तो कसा काढतात? एक्सियम, दॅट इज एक्स ऑफ सेंटर ऑफ मास. हा कसा काढायचा? तर हा काढायचा फॉर्म्युला आहे की हे मास इंटू हा x1, मास इंटू x2 आणि मास इंटू x3, तिघांची वर ऍडिशन. म्हणजे कसं पा, m1 x1 प्लस m2 x2 प्लस m3 x3 आणि अपॉन मध्ये काय येईल m1 प्लस m2 प्लस m3. समजलं का? आणि जर व्हेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर असं व्हेक्टर लिहू, m1 हे x वरती हे येणार बार. गेलं का वरून? मास इंटू त्याचं डिस्टन्स. म्हणजे मी सगळं एक्सियम काढायसाठी सगळे फक्त एक्स वरचे ऍड केले. वाय साठी बा काय होईल, सेंटर ऑफ मासची पोझिशन ऑन वाय ऍक्सिस काढल्यानंतर काय सांगा काय होईल, m1 y1 प्लस m2 y2 प्लस m3 y3 आणि आपण मध्ये काय येईल m1 प्लस m2 प्लस m3. टोटल मास त्या सिस्टीमचं. जर n पर्यंत असतं तर प्लस डॉट 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 mn पर्यंत गेलो असतो आपण. ठीक आहे. चला ZCM काढायचं आहे. ZCM, चला m1 z1 प्लस m2 z2 प्लस m3 z3 आणि अपॉन मध्ये m1 प्लस m2 प्लस काय होईल m3. तर आता तुम्हाला मेन काय की जर तुम्हाला कुठल्याही डिस्क्रीट सिस्टीमचं सेंटर ऑफ मास काढायचं असेल तर तुम्हाला त्याचं सेंटर ऑफ मास काढण्यासाठी हा आरसीएम काढायला लागते. हा आरसीएम काढायला तुम्हाला एक्सियम, वायसीएम आणि झेडसीएम माहित पाहिजेत. आणि ते एक्सियम, वायसीएम, झेडसीएम कोणत्या फॉर्म्युला निघतात? या फॉर्म्युल्यानं निघतात. त्यासाठी तुम्हाला मास माहित पाहिजेत प्रत्येक पार्टिकलचं आणि त्याची पोझिशन माहित पाहिजे प्रत्येक पार्टिकलची ऑन एक्स, वाय अँड झेड ऍक्सिस. म्हणजे पहा आता एखादा क्वेश्चन येईल तुमच्या समोर, त्या क्वेश्चन मध्ये पार्टिकल्स असतील 1 2 4 5. तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला स्वतःला पहिले प्रश्न विचारायचा आहे की या पार्टिकलचा मास मला माहित आहे का? मला म्हणजे तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला हो. मग त्याची पोझिशन तुम्हाला माहित आहे का? ऑन एक्स ऍक्सिस, ऑन वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस. इन द झेड ऍक्सिस जनरली 2 ऍक्सिसवरच क्वेश्चन असते. 3 असला तर 3चा घेऊ आपण. समजलं का? काय काय? मास आणि पोजीशन. चलिए एक जनरल वे से स्टार्ट करते हैं. ये देखिए क्या है ये क्वेश्चन. इस क्वेश्चन में बोला है लोकेट द पार्टिकल विथ द हेल्प ऑफ पोजीशन वेक्टर अँड कोऑर्डिनेट्स. तुम्ही काय करा, या पार्टिकलची फक्त लोकेशन सांगा या कोऑर्डिनेट्स वरून. एकदम अतिशय सोपं आहे. म्हणजे याची लोकेशन जर तुम्हाला सांगायची आहे, समजा हा पार्टिकल आहे तर याची पोझिशन समजा मी म्हणतो व्हेक्टर आर आहे. तर व्हेक्टर आर ला तुम्ही कसं लिहाल, एक्स आय प्लस वाय जे. आणि तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट माहित आहे काय? तर एक्स कोऑर्डिनेट काय आहे तुमचा 2m. म्हणजे तुम्ही काय लिहू शकता 2i प्लस वाय वर किती आहे त्याचा 3, म्हणजे हा होईल 3j. नाही समजलं का रे? अरे व्हेरी सिंपल. पोझिशन साठी एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट्स पाहिजेत. तर तुमचा या पार्टिकलची पोझिशन काय आहे, वेक्टर आर इज इक्वल्स टू 2i प्लस 3j. हे क्वेश्चन थोडंसं लेस सिंपल झालं, याच्यावर लक्ष देत नाही. पुढच्या प्रॉब्लेमवरून तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी येईल. हा क्वेश्चन पहा आता.
नीट ऑब्झर्व करा आणि याच क्वेश्चन म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि त्या पुढे अप्लाय सुद्धा करायच्या आहेत. प्रश्न आहे तुमच्याकडे, एक पूर्ण डायग्राम दिलेली आहे, सिच्युएशन दिलेली आहे आणि त्यात विचारलं फाइंड द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास. आता इथं डिस्क्रीट पार्टिकल 3 पार्टिकल 1, 2 आणि 3. पहिला पार्टिकल, दुसरा पार्टिकल, तिसरा पार्टिकल आणि यांचं सेंटर ऑफ मास कुठतरी असेल इथं. इथं मधात कुठतरी असेल. तो सेंटर ऑफ मासची पोझिशन ओरिजिन पासून तुम्हाला सांगायची. दॅट आर ऑफ सीएम तुम्हाला सांगणार. ठीक आहे. ते सांगण्यासाठी तुम्हाला मी काय सांगितलं, काय काय करा. सगळ्यात पहिले तिघांचे मास माहित का ते चेक करा. 1 kg, 2 kg, 3 kg माहित आहे. नंतर यायचे तुम्हाला पोझिशन्स माहित पाहिजेत विथ रिस्पेक्ट टू ऍक्सिस. विथ रिस्पेक्ट टू ऍक्सिस म्हणजे एक्स आणि वाय दोनच ऍक्सिस आहेत. म्हणजे तुम्हाला सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट सांगताना एक्स सीएम सांगावं लागेल, वाय सीएम सांगावं लागेल, झेड सीएम सांगायची गरज नाही. कारण झेड ऍक्सिस आहेच नाही, त्याचा झेड सीएम 0 आहे डायरेक्ट. अरे पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास ऑन झेड ऍक्सिस किती आहे? 0. झेड ऍक्सिस वर येणारच नाही ना, कारण हे सगळे पार्टिकल्स एका प्लेन मध्ये आहेत ना, त्यांचा सेंटर ऑफ मास बी त्याच प्लेन मध्ये येईल ना. म्हणजे एक्स आणि वाय प्लेन मध्ये येईल, तर त्याचा एक्स सीएम आणि वाय सीएम येईल. बघा झेड सीएम याची गरज, तो वर येणारच नाही. झेड सीएम 0. 2 ऍक्सिस असले तर तिसरा गायब करून टाका, तो लिहायचं काम नाही. आता तुम्हाला फक्त एक्स सीएम आणि वाय सीएम काढायचं आहे. मग एक्स सीएम आणि वाय सीएम काढायसाठी म्हणजे आता मला काढायचं आहे एक्स सीएम. काय फॉर्म्युला असते? एक्स M1 किती पार्टिकल आहे? 3. M1 x1 प्लस M2 x2 प्लस M3 x3 अपॉन मध्ये M1 प्लस M2 प्लस M3. एक्स सीएम काढायसाठी, त्याची व्हॅल्यू काढायसाठी मला या सगळ्या व्हॅल्यू पुट करणार. अच्छा, मला मास M1 माहित आहे, M2 माहित आहे, M3 माहित आहे, मास माहित आहेत. मला काय नाही माहित, मला त्याचे पोझिशन्स माहित नाहीत. तर मी पहिले पोझिशन सांगतो आता. तर पोझिशन पहा, या पहिल्या पार्टिकलची पोझिशन काय? ओरिजिनला आहे तो. एक्स वर बी 0, वाय वर बी 0, तर याचे कोऑर्डिनेट्स काय झाले? 0,0. आता मी आलो पुढे या पार्टिकल, दुसऱ्या पार्टिकल. याचे कोऑर्डिनेट पहा, हा एक्स वर किती आहे? 2 आणि वाय वर 0, म्हणजे याचे कोऑर्डिनेट्स काय होतील? 2,0. समजलं का? आणि याचे कोऑर्डिनेट्स काय होतील? हा एक्स वर किती आहे? एक्स वर 0 आहे, हा 0,3. म्हणजे हा कोण आहे तुमचा? x1 y1, x2 y2 आणि x3 y3. तिसऱ्यासाठी 3,3, दुसऱ्यासाठी 2,2, पहिल्यासाठी 1,1. ठीक आहे. चला घ्या, पहिले एक्ससीएम काढून घेऊ. M1 ची व्हॅल्यू किती आहे? 1. x1 किती आहे? 0 प्लस M2 ची व्हॅल्यू किती किलो आहे? 2. x2 किती आहे आपल्याकडे? 2. अरे पहिला x असते रे, दुसरा y असते. ठीक आहे, किती आला? 2 प्लस M3 किती आहे तुमचा? 3 आणि x3 किती आहे? 0. हा काय येणार तुमचा? 0. आणि अपॉन मध्ये तिघांची काय करणार? ऍडिशन. 1 प्लस 2 प्लस 3. पुढे 1 इंटू 0 0, 3 इंटू 0 0, 2 2 जा 4. तर वरती येणार 4. 3 आणि 2 5 आणि 1 6, म्हणजे 4/6. 4/6 म्हणजे किती? 2/3. तर तुमचा एक्स सीएम म्हणजे पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास ऑन एक्स ऍक्सिस जर मेजर करायचं झालं तर किती आहे? 2/3. समजलं? किंवा 2 ला तुम्ही 3 ने डिवाइड केलं, जे काय व्हॅल्यू येईल तेवढ्या व्हॅल्यूवर तुमचं सेंटर ऑफ मास असेल. एक्स वर तेवढी पोझिशन आहे त्याची. कुठतरी असेल ना तो सेंटर ऑफ मास इथं कुठतरी, तर एक्स वर त्याची व्हॅल्यू 2/3 आहे. कळलं? चला आता वायसीएम काढूया. वायसीएम, तर वायसीएम इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? M1 y1 प्लस M2 y2 प्लस M3 y3 अपॉन M1 प्लस M2 प्लस M3. ठीक आहे. चला व्हॅल्यू पुट करा. M1 किती आहे? 1. y1 सांगा. y1 0. अरे पहिला पार्टिकल 0, पटकन बोला. M2 सांगा. M2 किती आहे? 2. y2 0, M3 3, y3 3 आणि डिवाइड मध्ये किती येईल? 1 प्लस 2 प्लस 3. तर आता बघा, वर हा बी 0 झाला, हा बी 0 झाला. 3 3 किती झाले? 9 आणि खाली किती आहे? 6. 9/6 दॅट इज 9/6 म्हणजे काय होईल? 3/2 म्हणजे 1.5 समजा. ठीक आहे. तर 1.5 म्हणजे हा 3 वर आहे, तर सेंटर ऑफ मास 1.5 म्हणजे इथं कुठतरी लाय करेल, त्या लाईनवर कोऑर्डिनेट दिलं जातं. वायसीएम 3/2 आहे, हे झालं वायसीएम. कळलं का? आणि तुम्हाला विचारलंय फाइंड द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास, तर तुम्ही म्हणू शकता की पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास काय असते? एक्ससीएम कॉमा वायसीएमच काढणं आहे तुम्हाला. आणि दॅट इज व्हॉट? काय पोझिशन दे? 2/3 कॉमा 3/2. आणि त्याला जर त्याच्या फॉर्म मधली नसलं व्हेक्टर आरच्या, दॅट इज पोझिशन व्हेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास, तर तो असते एक्ससीएम आय प्लस वायसीएम जे. जर विचारलं असतं, आता यात विचारलेलं नाहीये, यात फक्त पोझिशन विचारलंय, तर आपण पोझिशनच काढलंय. इथं पुट करा त्रिशा
2/3 I प्लस 3/2J. खतम. दिस इज द पोझिशन व्हेक्टर फॉर द सेंटर ऑफ मास ऑफ दिस सिस्टीम. हे झाली पोझिशन. पोझिशन सांगणं म्हणजे कोऑर्डिनेट सांगणं किंवा कुठं आहे म्हणून. ती आहे की एक्स वर किती वाय वर किती म्हणजे पोझिशन सांगता तुम्ही. कळलं का? हा चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. हा क्वेश्चन काय म्हणते? 3 पॉइंट मासेस, शेवटचा प्रॉब्लेम आहे, एवढं घेऊ फक्त. 3 पॉइंट मासेस आर केप ऑन द व्हर्टायसेस ऑफ एन इक्वेलॅटरल ट्रायंगल. हा इक्वेलॅटरल ट्रायंगल तुम्हाला दिसत आहे. इक्वेलॅटरल ट्रायंगल तिन्ही साईड त्याच्या इक्वल असतील, ठीक आहे. आणि त्या साईडची लेंथ पण तुम्हाला दिली आहे ए ए ए, ठीक आहे. आणि डायग्राम मध्ये दिसत आहे फाइंड द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास. आता भाई तिघांचं मास पहा, 1 kg 2 kg 3 kg. तर सेंटर ऑफ मास इथं याच्यामध्ये कुठेतरी लाय करत असेल, तेच पोझिशन तुला काढणं आहे. पोझिशन विचारलं म्हणजे पोझिशन मध्ये तू काय सांगतं, फक्त पोझिशन मध्ये तू सांगत असतं त्याचा एक्स सीएम किती आहे आणि त्याचा वाय सीएम किती आहे, ते तू लिहिशील. मग एक्स सीएम काढायसाठी झेड तर येणारच नाही. झेड एक्स आहे का? नाही, तर झेड तर येणारच नाही. चला एक्स सीएम. एक्स सीएम काय फॉर्म्युला? M1 x1 M2 x2. 3 आहेत ना? हा 3 आहेत म्हणून 3 घ्यायचं. M3 x3 अपॉन M1 प्लस M2 प्लस M3. ठीक आहे. M1 M2 M3 तिघही माहित आहेत. दुसरी गोष्ट काय माहित पाहिजे? त्याची पोझिशन. पोझिशन पहिले प्लॉट करून घेऊ. पोझिशन पहिल्याची पोझिशन सांगा. सांगा पहिल्याची पोझिशन. 0, दुसऱ्याची सांगा. दुसऱ्याची 2, 0. दडी 2, दडी दडी त्याचा मास आहे 2 kg. त्याचा डिस्टन्स नाही ते. तर डिस्टन्स किती आहे? ए. तर A,0. एक्स वर ए, वाय वर 0. सी तिसऱ्या वर या. काय दडी किती? 0,3. किती येईल सांगा. आता एक्स वरचं अंतर घ्यायला लागेल त्याचं. तर एक्स वरचं अंतर कसं कळाल? एक्स वरच्या अंतरसाठी तुम्हाला सी परपेंडिक्युलर टाकायला लागेल. कारण तुम्ही एक्स वर तिसऱ्याची पोझिशन बोलला ना, हे एवढी आहे. किती मग ते A/2 म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट असेल A/2 आणि वाय कोऑर्डिनेट किती त्याचा ए नाही. हा नाही तो काढावा लागेल ना आपल्याला. तो काढावा लागेल आपल्याला. हा तर A/2 आला, पण वाय कोऑर्डिनेट आपल्याला काढावा लागेल. तो वाय कोऑर्डिनेट कसा काढू आपण पहा. वाय कोऑर्डिनेट साठी आपल्याला सर्वांना माहित आहे की समजा हा ए आहे, तर याचा एचा एक कंपोनंट इकडे येईल आणि एचा एक कंपोनंट काय येईल? इकडे येईल. येतं का लक्षात? आता इक्वेलॅटरल ट्रायंगल म्हटलं की या तिन्ही अँगलची ऍडिशन किती राहते? 180. तर हा एक किती झाला? 60चा. हा 60चा तुम्हाला अँगल माहित आहे, त्याच्यामुळे हा कंपोनंट काय होईल तुमचा? ए कॉस 60 आणि हा कंपोनंट काय होईल? ए साइन 60. म्हणजे हे हाईट जी आहे ती किती असेल रे? ए साइन 60. आणि साइन 60 किती असते? √3/2. म्हणजे मी याला लिहू शकतो ए √3/2. तर √3/2 टाइम्स ऑफ ए. √3/2 टाइम्स ऑफ ए. धिस इज द वाय फॉर मास 3. केलं का वरून? ए नाही तो, कारण ए तर हा आहे. आपल्याला हा पाहिजे. मग हा पाहिजे तर तो √3/2 आहे. कळलं का? कमी सर मग तो कसं? अबे मग हा जर तू असा करशील तर हा तर वर जाईल ना असा. तर तुमचं इथपर्यंत जायला पाहिजे ना, त्याच्यापेक्षा कमी येते व्हॅल्यू ए पेक्षा. √3/2 किती येते ते? √3/2 समथिंग जे बी येईल. कळलं का? ओके झालं. पोझिशन माहित पडलं. व्हॅल्यू पुट करा. चला M1 किती? 1. x1 0 आला की मस्त गमते. ठीक आहे. M2 2. x2 किती आहे? ए. M3 3. x3 A/2. ठीक आहे. आणि डिवाइड मध्ये तिघांचा मास 1 + 2 + 3 दॅट इज किती? 6. आता हे होईल वरती 2a + 3a/2. तर इथं जर बेस सेम केला तर मी याला करू शकतो 4a. 4a + 3a 7a/2. तर हा होईल 7a/2 × 6. तर हा होईल 7a/12. कळलं का? कॅल्क्युलेशन करून ते केलं तर एक्स सीएम ची व्हॅल्यू आहे तुमची 7/12 a. सिमिलरली वाय सीएम काढा. वाय सीएम काढू. वाय सीएम इकडे काढतो मी आता जागा बरं करतो मॅनेज. वाय सीएम चला सांगा काय होते? M1 y1 M2 y2 M3 y3 अपॉन M1 + M2 + M3. चला M1 1 y1
0, m2 2, y2 0, m3 3, y3 √3/2a आणि अपॉन मध्ये काय रे 6. पहिले दोन तर 0 झाले आणि हा साइन दोन किती झाला 12. दॅट इज √3a/12. दिस इज YCM. कळलं का? म्हणजे तुमचे कोऑर्डिनेट्स काय झाले? पहिला कोऑर्डिनेट एक्सियम काय 7a/12 आणि दुसरा आहे √3a/12. धिस इज द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास. ठीक, कळत आहे का? अजून पुढे पुढे जाऊ तर आपल्या सिच्युएशन अजून कॉम्प्लिकेट होत जातील. त्याच्यामुळे ह्या थोड्याशा समजून घ्यायच्या घरी गेल्यावर. याची जी डीपीपीची फाईल आहे त्या ॲपवरती आज टाकून देतो. म्हणजे टॉपिक वाईज तुम्ही परत त्याच्याही सुद्धा क्वेश्चन प्रॅक्टिस करणं सुरू करून द्या. आता याच्यावर शिकवलेले क्वेश्चन त्या डीपीपी मध्ये आहेतच. सेम सिच्युएशन, फक्त डायग्राम व्हॅल्यू बदलतील. तुम्ही घरी जायचं, हे क्वेश्चन पहिले प्रॅक्टिस करायचे, लिहून घ्यायचे, समजून घ्यायचे आणि बिलकुल ते क्वेश्चन पाहायचे. त्यात फक्त व्हॅल्यू वगैरे बदललेल्या आहेत सगळ्या. तर त्याला त्याचे आन्सर्स बी तिथंच आहेत चेक करण्यासाठी. ठीक आहे, ओके. त्यानंतर एक छोटासा ठीक आहे, मग बाकीचे उद्या घेऊ. आता एक लास्टच असेल तो. ठीक आहे, एवढा घेऊन घेतो ना रे, काहीच नाही, दोनच. थँक्यू अति आहे बाय. एवढ्या 2 स्लाइडसाठी पेंडिंग नका ठेवू. एकदम छोटा आहे, छोटा आहे. 2 particles of mass 1 kg and 3 kg have position vector this and this. Find the position vector of C व M. तुमच्याकडे पहिला मास जे आहे M1 ते आहे 1 kg. ठीक आहे, आणि याचं जे पोझिशन वेक्टर आहे, याचा जो पोझिशन वेक्टर आहे तो दिलेला आहे तुम्हाला 2i + 3j. दुसरं मास जे आहे ते आहे तुमचं M2 आणि तो किती आहे तुमचा 3 kg आणि त्याचा पोझिशन वेक्टर R2 आहे. तो आहे तुमचा i + 2j. तर तुम्हाला विचारलं पोझिशन ऑफ वेक्टर ऑफ सेंटर ऑफ पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास. तर पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास काय असते? इट इज m1 वेक्टर r1 प्लस m2 वेक्टर r2 आणि अपॉन मध्ये काय m1 प्लस m2. अरे पोझिशन वेक्टर विचारला ना r1 r2 च्या फॉर्म मध्ये. तर हा m1 किती आहे तुम्हाला 1 1 आणि याचा पोझिशन वेक्टर काय 2i + 3j. m2 किती आहे बाळा? m2 आहे 3 आणि त्याचा पोझिशन वेक्टर आहे i + 2j आणि आपण मध्ये या दोघांचे ऍडिशन 3 + 1 किती झाला तो 4. याला जर पुढे सॉल्व्ह केला आपण तर हा होईल दॅट इज पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल्स टू हे समजलं ना तुम्हाला 2i + 3j. 3 ना आत मल्टिप्लाय करा 3i + 6j आणि बाळा रे काय डिवाइड मध्ये 4 म्हणजे इथं होईल 2i 3i 5i 3j 6j 9j अपॉन 4. 4 न सेपरेट डिवाइड भी करू शकता 5/4 टाइम्स ऑफ r 9/4 टाइम्स ऑफ j. दिस इज पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास. खतम. आणि शेवटची गोष्ट मला हे सांगायची आहे की जर समजा हे सिस्टीम असेल तर आको माको कोण जिको सेंटर ऑफ मास कुठे असेल? कुठं असेल? मधात. म्हणजे बरोबर इथं, की इथून पासून जर तुम्ही आले तर किती असणार 5 मीटर. बरोबर की नाही? पण नेक्स्ट क्लासमध्ये मी असेच 2 बॉडी घेत जाईल, इकडून एक बॉडी इकडून एक बॉडी. पण हे बॉडी घेईल मी समजा डिफरंट मास आणि हे अलग 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 मास घेईल आणि तेव्हा तुम्हाला विचारीन आको माको कोण जिको. मग तुम्ही मधात म्हणाल का 5 वर? नाही. मग तुम्ही सांगाल सर 3 वर का 2 वर. मग तुम्ही ते मनानं कसं सांगसाल? मनानं सांगू शकतो का आपण? नाही. त्याचे काय फॉर्म्युले आहेत काढायचे ते आपण उद्याच्या क्लासमध्ये घेऊ. ठीक आहे, बाकी नंतर. आपला कॅमेरा असं कसं काय झाला रे?